ड्रोन सच अस्तित्वात 2010 नंतर आला. त्याच्या आधी एरो मॉडेलिंग किंवा मॉडेल एअरक्राफ्ट्स ह्या गेल्या 10-12 वर्षामध्ये मी बघितलं की क्लोज टू अराउंड 32 ते 35 वेगवेगळे क्षेत्र आहेत ज्यामध्ये ड्रोन हा रेग्युलरली वापरला जातो. जगात चाललाय ड्रोन कशा पद्धतीने वापरला जातो. इंडियन आर्मी पण त्या मोठ्या प्रमाणात तयार होत आहे आणि रेडी होत आहे की अशा पद्धतीचे जर वॉरफेअर्स पुढे आले आपल्याला ड्रोन हा वापरणं गरजेचं आहे. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या या विशेष शृंखलेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुम्हाला माहिती आहे की या शृंखलेमध्ये आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या लोकांचा परिचय करून देतो ज्यांनी कुठलं ना कुठलं तरी एक वेगळं ध्येय घेतलं आणि त्या ध्येयाकडे वाटचाल करत एक नवीन काहीतरी ज्याला सृजन म्हणता येईल असं केलं. या ठिकाणी आपल्या सोबत आहेत द्रोणाचार्य या कंपनीचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणजे मुख्य ज्याला टेक्नॉलॉजी अधिकारी म्हणता येईल किंवा ज्यांचं सगळं ब्रेन यामध्ये आहे, ज्यांनी या टेक्नॉलॉजीचं सेटअप केलेलं आहे, ती द्रोणाचार्य ही कंपनी. द्रोणाचार्य ही ड्रोन्स जे आहेत ज्याची चर्चा आपण खूप बघितली. पहिल्यांदा आपण सगळ्यांनी कदाचित ड्रोनची चर्चा किंवा ड्रोन बघितला असेल तो 3 इडियट्स या सिनेमामध्ये आणि मग अचानक कुतूहल निर्माण झालं. पण देशामध्ये एक स्टार्टअप सुरू करणे म्हणजे नवीन उद्योग सुरू करण्यासाठीचं एक वातावरण गेल्या 10 वर्षामध्ये अतिशय पोषक अशा स्वरूपाचं झालेलं आहे. त्याचसोबत नवीन नवीन तंत्रज्ञान जे आहे ते तंत्रज्ञान देशामध्ये सुरू करण्यासाठी अनेक कंपन्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यांच्या मागे आपलं जे भारतातले जे वेगवेगळ्या क्षेत्रात असलेले लोक आहेत की जे ते उभं करण्यामध्ये प्रयत्न करतायत. आपल्यासोबत आत्ता जे आहेत ते आहेत अमितजी तक्ते या कंपनीचे जसं मी सांगितलं ते मला मुख्य टेक्नॉलॉजी ऑफिसर आहेत ते. आणि त्यांनी कसं त्यांच्यामध्ये ही सगळी सुरुवात झाली, त्यांना का वाटलं की ड्रोन या क्षेत्रामध्ये आपण काम करावं, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. अमितजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सुरुवातीला खरं म्हणजे ना की तुमची पिढी ड्रोन्स जी शिकली ती कुठून शिकली असेल असं मला वाटतं, कारण तेव्हा ही कल्पनाच नव्हती आपल्या देशामध्ये. अगदी बरोबर. ड्रोन खरं तर हा जो शब्द आहे हो हाच 2010 नंतर आला. आला, बरोबर. त्याच्या आधी ड्रोन नावाचा शब्द पण नव्हता. म्हणजे हो. ड्रोन हा म्हणजे आपल्या याच्यात आपण जो भुंगा म्हणतो हो. उडणारा त्याला इंग्लिशमध्ये काही जागी ड्रोन म्हणतात. बरोबर. तर बेसिकली तो ज्या पद्धतीचा जो आवाज करतो जो आपला ड्रोन पण त्याच पद्धतीचा आवाज करतो म्हणून ते ड्रोन म्हणण्यात आलं. पण ड्रोन सच अस्तित्वात 2010 नंतर आला. त्याच्या आधी एरो मॉडेलिंग किंवा मॉडेल एअरक्राफ्ट्स हा एक विषय होता जेणेकरून ज्यामध्ये खरं तर माझं आयुष्य गेलं किंवा माझं लहानपण आणि मेजर पिरियड त्यात गेला. तिथनं त्याचंच एक ऑफशूट ड्रोन म्हणता येईल की जेणेकरून ड्रोन कशा पद्धतीने उडतो किंवा कशा पद्धतीने ते फंक्शन करतो ह्याचं ऍप्लिकेशन आम्हाला समजलं. पण 2012-13 नंतर खरं तर ड्रोननी आपला स्वतःचा प्रवास सुरू केला ऍज अन आयडेंटिटी. त्याच्या आधी ड्रोन नावाचा प्रकार अस्तित्वात खूपच कमी होता, खूप कमी लोकांना माहिती होतं. पण एरो मॉडेलिंग किंवा मॉडेल एअरक्राफ्ट फ्लाइंग जे आपण म्हणतो ते अस्तित्वात बरेच वर्षांपासून आहे. तर माझी जी पिढी आहे जी ड्रोन मध्ये आता आहे त्यात मी स्वतः गेले 20 वर्ष आता एव्हिएशन मध्ये आहे आणि गेली 10 वर्ष जसं ड्रोनचं आयुष्य सुरू झालं इथे ड्रोन बरोबर काम करतो. तुम्ही शिक्षण जे घेतलं ते वेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे जरी अभियांत्रिकी असलं तरी सुद्धा आणि आलात तुमचं सगळं करिअर किंवा आता पुढची दिशा सगळी जी आहे ती या क्षेत्रामध्ये. कसं तुमचं एक पॅशन होतं लहानपणापासून की उडान भरायची आपल्याला उडायचंय वगैरे असं? म्हणजे खरं तर लहानपणापासून बहुतांश विद्यार्थ्यांना किंवा मुलांना वाटतं की मला पायलट बनायचंय. लहानपणी विमान उडताना दिसलं की एक नेहमी पहिला जो डोक्यात विचार येतो मुलांच्या की मला उडवता येईल का, मी वैमानिक बनू शकेल का. आणि तीच माझी पण सुरुवात होती. वडिलांचं बॅकग्राऊंड एअरफोर्समध्ये असल्यामुळे प्रोबेबली थोडेफार जीन्स माझ्यात आलेत की एव्हिएशन मध्ये मी काही करेल. पण माझं करिअर सच मी ड्रोन मध्ये चालू नाही केलं. मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मधनं आलोय आणि मॅनेजमेंट मध्ये मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि त्यानंतर मी 10 ते 12 वर्ष सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होतो IBM मध्ये. पण ड्रोन हा पहिल्यापासून किंवा फ्लाइंग ऑब्जेक्ट हा पहिल्यापासूनच आवडीचा आणि कुतूहलाचा विषय माझ्याकरता होता. मी स्वतः त्यात शिकत गेलो, स्वतः प्रगती करत गेलो. फॉर्मली कोणी शिकवलं नाही कुठली गोष्ट, पण ती एक पॅशन होती आणि ती जिज्ञासा होती की ज्यामध्ये मला या क्षेत्रात काहीतरी नवीन मिळतंय, डोक्याला खाद्य
अशा पद्धतीने मी ते शिकत गेलो स्वतः. आणि एका पॉइंटला आल्यानंतर जाणवायला लागलं की ह्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. हे फक्त ॲज अन हॉबी म्हणून मला करण्यात पेक्षा मला ते करिअर म्हणून किंवा त्यामध्ये लोकांना शिकवता येईल आणि मेजॉरिटी आपल्या कंट्रीला त्याचा काहीतरी उपयोग होईल असं काहीतरी करणं हे डोक्यात होतं. आणि द्रोणाचार्यचा जन्म तिथून झाला. मी आणि प्रतीक श्रीवास्तव माझे मित्र आम्ही दोघांनी मिळून 2017 मध्ये द्रोणाचार्य फॉर्म केले आणि जी आता या स्टेजला आहे. खरं म्हणजे ना, मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये दर महिन्याचा पेचेक सोडून कुठल्या तरी अशा क्षेत्रामध्ये उडी घेणं म्हणजे स्वतःची कंपनी उभं करणं खूप धाडसाचं तसं काम असतं. तो निर्णय सगळ्या कुटुंबाच्या दृष्टीने पण धाडसाचा असतो. तुम्ही तेव्हा असं फ्युचर, कारण तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये येत होतात त्याचं भवितव्य आपल्या देशात नेमकं कसं असेल माहीत नव्हतं. कारण त्याबद्दलचे शासनाची धोरणं जी आहेत ती वारंवार बदलत होती आणि मग ते सगळे तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या टीम बरोबर काय ठरत होतं की हो हे करायचंच आहे आपल्याला? खरं तर हा धाडसाचाच विषय होता. एक वेल सेट करिअर सोडून अशा एरियामध्ये यायचं होतं की जिथे कोणालाच काही माहित नाहीये. खरं सांगायचं तर एव्हिएशनमध्ये ड्रोन इतके नवीन होते की 2014-15च्या सुमारास जेव्हा मला ही डिसिजन घ्यावी लागली, फक्त एक कॉन्फिडन्स होता की ही टेक्नॉलॉजी काहीतरी क्रांती करून जाणारी टेक्नॉलॉजी आहे आणि ह्यामध्ये मला सहभागी व्हायचं आहे. एवढंच कामी नव्हतं, एवढाच फक्त विषय नव्हता. कोणाबरोबर काम करतोय, कोण तुमची टीम कुठली आहे तुमची, ही सगळ्यात महत्वाची होती. आणि ती जी टीम मला जेव्हा मिळाली, तेव्हा प्रतीक श्रीवास्तव यांना भेटलो, तेव्हा जाणवलं की आमच्या दोघांमध्ये काही ना काहीतरी कॉमनॅलिटी आहे जेणेकरून आम्हाला ही ऍक्टिव्हिटी पुढे नेता येईल. आणि तीच टीम आम्ही ज्या दोघांनी फॉर्म केली गेल्या 10 वर्षापूर्वी, ती टीम अद्यागत आज सुद्धा आमच्या बरोबर आहे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे धाडस कुठनं येतं, तर एक कॉन्फिडन्स असतो स्वतःवर बरोबर की आपण हे करू शकतो. आणि दुसरं आपल्याबरोबर जी इकोसिस्टम आहे, आपली जे सहकारी आहेत ते ह्यामध्ये तेवढेच डेडिकेटेड आहेत. या दोन गोष्टींच्या बळावर आम्ही सगळं जे काही केलंय ते केलंय. मी आता तुमच्या इथे बघते तुमच्या R&D लॅबमध्ये की वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे वेगवेगळ्या क्षमतेचे ड्रोन्स इथे आहेत. सुरुवात कुठून केली, पहिला कुठे केला, पहिलं टेस्टिंग कुठे केलं आणि मग तुम्ही ट्रेनिंग मध्ये पण आलात, तर ते सगळं थोडासा प्रवास मला तुमचा जाणून घ्यायचा आहे. तर थोडासा उलटा होता हा. बरं. आम्ही ट्रेनिंग मध्ये पहिल्यांदा आलात पहिले ट्रेनिंग मध्ये आलो. 2017ला द्रोणाचार्य फॉर्म केल्यानंतर एवढी काही परिस्थिती छान नव्हती बाहेरची की आम्हाला ड्रोन मध्ये लगेच काम करता येईल. रादर 2016 पासून ड्रोनवर बॅन आला होता. 2021 नंतर ड्रोन कुठे ना कुठेतरी ओपन अप व्हायला लागले, कारण रूल्स अँड रेग्युलेशन्स, बॅन आल्याचं फक्त मी इंटरप्ट करते तुम्हाला. खूप इंटरेस्टिंग एका गोष्टीमुळे तो बॅन आलेला होता, तर ते पिझ्झाची ती गोष्ट मला ती ऐकायची आमच्या दर्शनात. मुंबईमध्ये कोणी एका वीराने ड्रोननी पिझ्झा डिलिव्हरी करायचा एक छान प्रयत्न केला, पण तो टर्निंग पॉइंट होता गव्हर्नमेंटला सिक्युरिटी अँड सेफ्टी पर्स्पेक्टिव्हनी, की अशा पद्धतीने जर ही टेक्नॉलॉजी लोकांच्या हातात आली आणि वापर करायला लागले तर प्लस आणि मायनस दोन्ही हँडल करावं लागेल. आणि त्या क्षणी ती ऍक्टिव्हिटी झाल्याच्या एका आठवड्याच्या आत कम्प्लीट ड्रोन फ्लाइंगवर बंदी आली. ड्रोन हा कोणी डायरेक्टली उडू शकणार नाही आणि त्याचा वापर करू शकणार नाही, यावर बंदी आली. खरं तर तो खूप निगेटिव्हली घेतला गेला त्यावेळेला, कारण हा अंदाज नव्हता की हा कशा करता. कारण एवढी छान टेक्नॉलॉजी आपल्याला वापरता येईल, पण त्याच्या मागे खूप मोठा उद्देश होता, तो म्हणजे एक गव्हर्नन्स मॉडेल बिल्ड करणं, की हे कंट्रोल कशा पद्धतीने केलं जाईल, हे राईट पद्धतीने लोकांना शिकवलं कशा पद्धतीने येईल, याकरता तो बॅन आला होता. आणि तो 3 ते 3.5 वर्ष बॅन होता. पण त्यामध्ये पूर्ण इकोसिस्टम डेव्हलपमेंट करता लागणारे जे बिल्डिंग ब्लॉक्स आपण म्हणतो, की ज्यात रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, त्यात गव्हर्नन्स आहे, त्यात ट्रेनिंग्स कसे दिले जातील, कोण ऑथराइज्ड असेल या ऍक्टिव्हिटी अप्रूव्ह करायला आणि नंतर यूज करायला, हा सगळा फ्रेमवर्क त्या 3 वर्षामध्ये फॉर्म झाला. आणि त्यानंतर 2021 मध्ये जे ड्रोन रूल झाले, तिथनं ड्रोन क्षेत्र हळूहळू ओपन व्हायला लागलं. त्यांनी ट्रेनिंगनी सुरुवात केली आणि आता अशा स्टेजला आहे की बऱ्याच क्षेत्रामध्ये ड्रोन हा आपण योग्य पद्धतीने वापरू शकतो, या लेवलपर्यंत गव्हर्नन्स आणि टेक्नॉलॉजी आणून सोडलेली आहे. बरोबर. म्हणजे एक सामान्य माणूस जेव्हा ड्रोन बद्दल ऐकतो तेव्हा त्याच्या मनामध्ये काही ठराविक हे येतात की फील्डवर किंवा सीमेवरती हे करायला, स्पाईंग करायला किंवा निगराणीसाठी. आता महाकुंभला आम्ही नुकतेच जाऊन आलो प्रयागराजला. तिथे बघितलं की तिथे सुद्धा ड्रोन्सद्वारे सुरक्षा. दुसरं वेडिंग सिनेमॅटोग्राफीमध्ये पण
आपण बघतो की ड्रोन फोटोग्राफी, ड्रोन सिनेमॅटोग्राफी आहे. आणि काही प्रमाणात आता हल्ली कृषी क्षेत्रामध्ये आहे असं आहे. या व्यतिरिक्त कुठे कुठे ड्रोन्स वापरले जातात? कुठले कुठले क्षेत्र आहेत? खरं तर हा प्रश्न मी अशा पद्धतीने टाकेल की कुठले क्षेत्र नाहीयेत अच्छा, की ज्यामध्ये ड्रोन वापरला वापरला जात जाणार नाही. नाही. ह्या गेल्या 10-12 वर्षामध्ये मी बघितलं की क्लोज टू अराउंड 32 ते 35 वेगवेगळे क्षेत्र आहेत ज्यामध्ये ड्रोन हा रेग्युलरली वापरला जातोय. हम्म, मी आता म्हटल्याप्रमाणे ऍग्रिकल्चर क्षेत्र म्हणजे शेती क्षेत्र सगळ्यात मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर आता तिथे होतोय. ते सिनेमॅटोग्राफी हम्म. बेसिकली मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री आज Correct. सगळेच जण बघतायत. OTT असेल किंवा ऍडव्हर्टाइजमेंट असेल किंवा Right. मूवीज असतील, राईट. यामध्ये ड्रोन हा इनएव्हिटेबल झालाय. ड्रोनचे शॉट्स तुम्हाला मिळणारच आहेत. हम्म, बरोबर. ते सोडून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, सर्व्हेलन्स अँड मॉनिटरिंग, हम्म, माइनिंग हम्म, सगळ्यात मोठे क्षेत्र आहे जिथे हा ड्रोन वापरला जातोय. ते सोडून आज फायर सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा आज इमर्जन्सी रिस्पॉन्स जिथे डिझास्टर स्ट्राईक होतोय, म्हणजे आज आग असेल किंवा तुम्ही म्हणा बरोबर. नॅचरल कॅलॅमिटीज असतील, हम्म, तिथे ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय. ड्रोन हा ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातोय. आर्म फोर्सेस सगळ्यात मोठा ड्रोनचा कंझ्युमर आहे. हम्म, आपण जे काही आता जगात चाललाय ड्रोन कशा पद्धतीने वापरला जातो, इंडियन आर्मी पण त्या मोठ्या प्रमाणात तयार होत आहे आणि रेडी होतंय की अशा पद्धतीचे जर वॉरफेअर्स पुढे आले, आपल्याला ड्रोन हा वापरणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठ्या प्रमाणात आर्मीमध्ये वापरला जातो. नवीन नवीन क्षेत्रामध्ये आज फॉरेस्ट्रीमध्ये वापरला जातोय, आज वेदर अँड फोरकास्टिंगमध्ये ड्रोनचा वापर केला जातोय. अनेक क्षेत्र आहेत जिथे ड्रोन आता एक्सप्लोरेटरी फेजमध्ये, जरी कमर्शियली नसेल तरी एक्सप्लोरेटरी फेजमध्ये. आज पाईपलाईन इन्स्पेक्शन, गॅस वेगवेगळ्या जागी जो पाईपनी पाठवला जातो, जो मॅन्युअली चेक केला जायचा, तो आता ड्रोननी बघितला जातो. वेगवेगळ्या टाईपचे सेन्सर्स डेव्हलप होत आहेत, जेणेकरून आपल्याला आज जमिनीच्या आत काय चाललंय, जमिनीच्या वर काय चाललंय, हे सगळे आपण ड्रोनच्या साह्याने बघू शकतो. अनेक टेक्नॉलॉजीज, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर अजून वाढणार आहे. हा म्हणतात ना की टिप ऑफ आईसबर्ग आपण ज्याला म्हणतो, आता आपण टिप ऑफ आईसबर्गला आहे. खरं तर ह्याचं पोटेन्शियल अजून मोठ्या प्रमाणात अनएक्सप्लोर्ड आहे, जे पुढच्या काही वर्षात ओपन अप होईल असं मला वाटतंय. ड्रोनचे वर्गीकरण किंवा श्रेणी कशी ठरवली जाते? कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन? नंबर 1. नंबर 2, आत्ता कपॅसिटी त्याची किती आहे? किती लोड घेऊन जायची आणि किती दूरपर्यंत जाऊ शकेल अशी? ड्रोनचं वर्गीकरण ना ड्रोनच्या वजनावर केलं गेलेलं आहे. तर बेस्ड ऑन ड्रोनचं वजन किती आहे, तर त्यावरनं तो नॅनो क्लासचा आहे, मॅक्रो क्लासचा आहे, स्मॉल, मीडियम, लार्ज, डिपेंडिंग ऑन तुमचं ड्रोनचं वेट काय आहे त्यावर केला जातो. आता ह्या ड्रोनची कपॅसिटी उडण्याची जी काही आहे, टेक्नॉलॉजिकली ते खूप लांब जाऊ शकतात. आज 2-5 किलोमीटर जाऊ शकतात, पण ऑफिशियली किंवा लिगली तुम्हाला तो फक्त व्हिज्युअल लाईन ऑफ साईटमध्ये उडवावा लागतो. म्हणजे अराउंड 400 ते 500 मीटर जिथपर्यंत तुम्हाला ड्रोन दिसू शकतो आणि कंट्रोल करू शकतोय, त्या हाईटला तुम्हाला त्या लेव्हलला उडवावा लागतो. 400 फूट किंवा 120 मीटर ही गव्हर्नमेंटनी दिलेली हाईट आहे. याच्यावर आपल्याला ड्रोन उडवता येत नाही, लिगली आपल्याला तो उडवता येत नाही. पूर्ण भारताचं क्षेत्र हे 3 वेगवेगळ्या झोन्समध्ये त्यांनी वाटलेलं आहे. एक आहे रेड झोन, जिथे तुम्हाला ड्रोन ॲब्सोल्युटली बॅन्ड आहे, जिथे तुम्हाला विदाऊट परमिशन तुम्हाला ड्रोन उडवता येणार नाही. स्पेशल परमिशन येईल पण अदरवाईज उडवता येणार नाही. दुसरा आहे येलो क्षेत्र, जिथे तुम्हाला स्पेसिफिक हाईट पर्यंतच ड्रोन उडवता येईल आणि परमिशन्सनी ड्रोन उडवता येईल. आणि तिसरा आहे ग्रीन किंवा हरित आहे, जिथे बेसिकली आपली सगळी ॲग्रिकल्चर लँड, सगळ्या मेजर इंडियन जो लँड पीस आहे तो हिरव्या क्षेत्रामध्ये येतो, ग्रीन पॅचमध्ये येतो. त्यामुळे तिथे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, पण बेसिक 400 फुटाच्या वर तुम्हाला ड्रोन वापरता येणार नाही. तुमचा लोन हा लिगली अप्रूव्ड ड्रोन पाहिजे आणि पायलट हा अप्रूव्ड पायलट पाहिजे, DGCA सर्टिफाईड पायलट पाहिजे. अशा काही खूपच बेसिक रूल्स दिलेले आहेत, जेणेकरून ड्रोनचा वापर हा मॅक्सिमम लोक, मॅक्सिमम इंडस्ट्रीज करू शकतील, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ड्रोन्सचं तुमच्या कंपनीचं जे आहे ते विस्तार कुठे कुठे झालेला आहे आणि फ्युचर काय बघता तुम्ही? भारतीय कंपनी आहे, द्रोणाचार्य असल्यामुळे मेजरली ट्रेनिंग हा जिथं आम्ही चालू केलं, पण सर्व्हिसेस हा मेजर दुसरा मोठा पार्ट आहे, की जिथे ड्रोननी वेगवेगळ्या सेन्सर्सनी जो काही डेटा कलेक्ट करायचा आणि तो डेटा प्रोसेस करून इंडस्ट्रीला परत द्यायचा, हा GIS अँड डेटा प्रोसेसिंग आपण ज्याला म्हणतो, हा दुसरा मोठा सोर्स आहे आमचा, ज्यावर आम्ही ॲक्टिव्हिटी करतो. तिसरा आहे R&D. नवीन स्पेशलाइज्ड प्रॉडक्ट जी काही मार्केटमध्ये लागतात, आर्म फोर्सेसला लागतात किंवा आज स्पेशल ॲप्लिकेशन्स करता लागतात,
तो स्पेशलाइज आमचा हातखंडा आहे, ज्यात आम्ही ते ड्रोन्स बनवतो. ते सोडून आम्ही ॲग्रिकल्चर ड्रोन सुद्धा बनवलेले आहेत, जे आमच्या आता टाईप सर्टिफाय होऊन मार्केटमध्ये शेतकऱ्यांना वापरायला आम्ही देऊ शकू, विकू शकू ते ड्रोन. हा भारतातला आत्ताचा स्कोप आहे. हो. भारत सोडून आम्ही तुमच्या काही देशांमध्ये एशिया आहेत का? पॅसिफिकमध्ये आहे, जिथे होय. थायलंड, मलेशिया इथे आमच्या ऑफिसेस हं. आहेत. मिडल ईस्ट आखातात दुबई आणि मेनली दुबईमध्ये आमचं हं. ऑफिस आहे, आणि युरोपमध्ये ऑफिस आहे, आणि युएसमध्ये पण आमचे ऑफिसेस आहेत. तर अक्रॉस ग्लोब सगळीकडे आम्ही प्रेझेंट आहे. वेगवेगळ्या सर्व्हिसेस आम्ही बाकी जागी देतो. प्रॉडक्ट सेल हा मेनली आता इंडियातनं चालू होईल, जसं आमचं आता प्रोडक्शन कॅपॅबिलिटीजवर आम्ही काम करतोय. एकदा ही टाईप सर्टिफाईड झाली प्रॉडक्ट्स आमची, की आम्ही हे इंडियन मार्केटमध्ये विकायला काढू. तुमचं प्रशिक्षणामध्ये खूप भर आहे. तर प्रशिक्षणामध्ये यायचं असेल कोणाला इथे, तर त्याचं काय क्वालिफिकेशन आहे? नंबर 1. नंबर 2, किती दिवसाचं ट्रेनिंग असतं? आणि भारतामध्ये आता ट्रेंड असे किती लोक आहेत, त्यापैकी तुम्ही किती जणांना ट्रेनिंग दिलंय? ओके. खूपच बेसिक रिक्वायरमेंट आहे ज्यांना पायलट ट्रेनिंग करायचं आहे त्यांना. 10वी पास, 18 वर्ष आणि पासपोर्ट किंवा फोटो आयडी असलेला तुमचा लायसन्स असेल, आधार कार्ड असेल. आधार कार्ड चालत नाही, पण लायसन्स किंवा पॅन कार्ड या 2 गोष्टी तुम्हाला असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही ह्या ट्रेनिंग कोर्सला येऊ शकता. 5 ते 7 दिवसाचा हा कोर्स आहे. ह्याकरता की हा वेदर डिपेंडंट असल्यामुळे तो 5 ते 7 दिवसामध्ये आपण संपवतो. पण बरेचदा वारं किंवा वेदर कंडिशन्समुळे आपण फ्लाय करू शकत नाही, म्हणून 8 दिवसा 5 ते 7 दिवसाचा पूर्ण 8 तास रोज अशा पद्धतीने इथे आपलं ट्रेनिंग चालतं. ट्रेनिंगमध्ये 3 पार्टमध्ये डिव्हाइड केलं गेलं ट्रेनिंग. पहिला पार्ट आहे थेरॉटिकल अंडरस्टँडिंग, म्हणजे तुम्हाला त्या ड्रोन आणि ड्रोन क्षेत्रामध्ये जे काही चाललंय त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स, ती टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने वापर करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. दुसरा पार्ट आहे त्याचा सिम्युलेशन ट्रेनिंग, ज्यावर ऍक्च्युअल फ्लाइंग करायच्या आधी कॉम्प्युटर सिम्युलेटरवर त्यांना सिमिलर काइंड ड्रोन्सवर आपण त्यांना फ्लाइंग शिकवतो, जेणेकरून एक्झॅक्टली काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने ड्रोन कंट्रोल करायचं हे समजतं. आणि तिसरा पार्ट आहे फील्डवरचं ट्रेनिंग, जिथे ऍक्च्युअल फील्डवर जाऊन ड्रोन वापरायला आपण यूज कसा करायचा आणि त्याचं ट्रेनिंग देतो. हा सगळ्याचा कोर्स झाल्यानंतर त्या स्टुडंटचं इव्हॅल्युएशन केलं जातं, आणि तो जर पास झाला तर पायलट सर्टिफिकेशन त्याला दिलं जातं. आतापर्यंत किती जणांना ट्रेनिंग दिले? भारतामध्ये किती लोक आहेत असे जे ट्रेंड असतील? भारतामध्ये आता अराउंड 13,000 ऑड. ओके. नंबर बदलतोय, पण 13,000च्या सुमारास सर्टिफाईड पायलट्स आहेत. RPC ज्याला म्हणतो, रिमोट पायलट सर्टिफिकेशन ज्यांचं झालेलं आहे. अराउंड 1300 प्लस म्हणायला हरकत नाही, हे आम्ही ट्रेन केलेत. 10 ते 12% सगळ्या क्राऊडचा जो काही तो द्रोणाचार्यमधून ट्रेन झालाय. रिक्वायरमेंट खूप मोठी आहे. 1.5 ते 2 लाख पायलट आपल्याला वर्षाच्या 2025च्या अखेरीला पाहिजे, हा एक आकडा आमच्याकडे आलेला आहे, जो ऑफिशियल सोर्सेस कडून आलाय. पण आज आपण 15,000 पण पायलट अजून जनरेट केलेले नाही. खूप मोठा स्कोप आहे, खूप मोठी रिक्वायरमेंट आहे, कारण ड्रोन ज्या क्षेत्रामध्ये जातोय त्या क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणतोय. बरोबर. आणि त्याकरता एक पायलट ट्रेनिंग हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे, आणि सगळ्यात मोठा ड्रोन इकोसिस्टमचा पार्ट आहे. टिप ऑफ द आइसबर्ग आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे, आपण ज्या पद्धतीने रिक्वायरमेंट्स वाढत चाललाय आणि ज्या पद्धतीने ड्रोनचे ऍप्लिकेशन्स वाढणार आहे, खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं गरजेचं आहे. 2030 मध्ये भारताला ग्लोबल ड्रोन हब बनवायचं जे पंतप्रधानांचं स्वप्न आहे, त्या दिशेने ही वाटचाल चालली आहे. आणि फक्त पायलट नाही, पण हार्डवेअर, ट्रेनिंग, सर्व्हिसेस, ह्याकरता लागणारा सगळा जो काही एफर्ट आहे तो आम्ही द्रोणाचार्यकडनं द्यायचा प्रयत्न करतोय. म्हणतात ना, फुलना फुलाची पाकळी मोठ्या कार्याकरता आम्ही आता द्यायचा प्रयत्न करतो. तुमच्या कंपनीमध्ये R&D होते, नंतर प्रोटोटाइप्स डेव्हलप केले जातात, आणि गरजेनुसार तुम्ही प्रोडक्शन करता. बरोबर. पुढे काय बघता 5 वर्षामध्ये, की किती तुम्हाला वाढवायचं आहे? खूप मोठा स्कोप आहे. भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करून एक्सपोर्ट करायचे ड्रोन आम्हाला. म्हणजे जेव्हा आपण ग्लोबल हब म्हणतोय भारताला ड्रोनचा, मॅन्युफॅक्चरिंग हा खूप मोठा बेस आहे. बरोबर. आणि त्याकरता आमच्या आता वाटचाल सुरू झाली, की इथनं आपण एक्सपोर्ट का नाही करू शकत. आपली टेक्नॉलॉजी बाहेर जाणं गरजेचं आहे, आणि त्या अँगलनी म्हणजे एक तर देशाची प्रगती आपल्याला बाहेरच्या कंट्रीजमधनं इन्कम इथे येऊ शकते, आणि आपल्या इथे अपॉर्च्युनिटीज जनरेट होऊ शकतात. आज एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी असतील, स्किल लोकांना मिळणारा वाव जो आहे, आणि नवीन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, हा पूर्ण फोकस आहे. याकरता आम्ही ॲग्रिकल्चर
आर्म फोर्सेस आणि स्पेशल ॲप्लिकेशन ड्रोन हे 3 एरियाज आता फायनलाइज केले, Okay. ज्यामध्ये आम्ही आमच्या ॲक्टिव्हिटीज पुढे नेणार आहे. आम्ही जी खूप खूप धन्यवाद. या एका वेगळ्या विषयावरच्या स्टार्टअपबद्दल आपण बोललो. दर्शको, तुम्हाला काय वाटतं? ड्रोन तुम्ही पहिल्यांदा कधी पाहिला असेल? तुमचे अनुभव काय आहेत ते कळवा आणि या क्षेत्राबद्दल तुम्हाला असलेली माहिती ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी अमितजींसह आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद.